नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची या तलावाच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिलेल्या खाजगी संस्थेकडून मोठी आर्थिक लूट केली जात असल्याबाबतचा एक खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे। या व्हिडिओमध्ये कुठलीही सत्यता नसून जाणून बुजून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप कुलकर्णी स्विम अकॅडमी या संस्थेकडून करण्यात आलाय। याबाबत ते लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात निवेदन देणार आहेत। सध्या तापमानाचा पारा वाढलेला असल्यानं उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून थोडा रिलीफ मिळावा यासाठी वाडिया पार्क जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। जिल्हा क्रीडा संकुल समितीनं या तलावांच्या देखभालीचा आणि तलाव चालवण्यासाठीचा ठेका कुलकर्णी स्विम अकॅडमी या संस्थेला दिलेला आहे। ठेका देताना झालेल्या करारानुसार एका व्यक्तीला 45 मिनिटं पोहण्यासाठीचं शुल्क 50 रुपये ठरवून दिलेले आहे। यावेळी कुलकर्णी स्विम अकॅडमी संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं की रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। या गर्दीच्या गोंधळात जलतरण तलावातील एक लोखंडी पाईप तुटला। या कारणातून 2 गटात वाद झाला होता। त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जलतरण तलावातील सर्वांना संस्थेच्या वतीनं बाहेर काढण्यात आलं। यामध्ये काहींनी 1.25 तासाचं तिकीट तर काहींनी 45 मिनिटाचं तिकीट काढलं होतं। परंतु गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संस्थेच्या वतीनं सर्वांना बाहेर काढण्यात आलं। त्यामुळे काहींना असं वाटलं की आम्ही 100 रुपये भरून देखील आम्हाला 45 मिनिटंच पोहायला मिळालं। या गैरसमजातून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। संस्थेच्या वतीनं जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्ज घेतले जात नाही। त्यामुळे नगरकरांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता वाडिया पार्क येथे येऊन सत्यता जाणून घेऊन जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय। मी भूपाली कुलकर्णी परवा वाडिया पार्क स्विमिंग पूल येथे दुपारी 4 वाजता थोडासा गोंधळ उडाला होता आणि काही लोक अचानक बाहेरून आले आणि त्यांनी इथे काउंटरला तिकीट चेकिंग वगैरे सुरू केलं आणि बाहेरून आतमध्ये येणाऱ्या आणि आतून बाहेर जाणाऱ्या लोकांना त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची विचारणा केली असता आमच्याकडे काही लोक अधिक काळासाठी पोहण्याची मागणी करतात। त्यामुळे काहींना 50+50 असं 100 रुपयाचं तिकीट दिलं गेलेलं होतं आणि काही जणांना फक्त 45 मिनिट्सचं तिकीट दिलं गेलेलं होतं आणि अदरवाईज काही लोकांनी उशिरा बॅचमध्ये एंट्री केलेली होती। म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं असताना पण की आता तुम्हाला तिकीट दिलं जाणार नाही, बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे। तर बाहेरून लोकांना रविवार असल्या कारणाने आतमध्ये येण्याची अतिशय उत्सुकता असते, कारण त्यांना तेवढा एकच दिवस मिळतो। म्हणून त्यांनी असं म्हटलं की पाहिजे तर अजून जास्त पैसे घ्या पण आम्हाला आतमध्ये सोडा। अशा पद्धतीने काही वेळेला मागणी केली जाते, परंतु आम्ही आहे त्याच पद्धतीने चार्ज करून लोकांना आतमध्ये घेत असतो आणि तिकीट देत असतो। परंतु मॉब कंट्रोल करण्यासाठी आधीची बॅच बाहेर काढणं हे अतिशय रविवारी आवश्यक घडलं होतं आणि मॉबमध्ये थोडंसं हे पण झालं, म्हणजे मुलं जास्त मस्ती करू लागले। त्यामुळे आता बेल देण्याशिवाय पर्याय आमच्या हातात नव्हता। त्यामुळे आम्ही ती बॅच मध्येच बाहेर काढली आणि नगरकरांनी इथे येऊन त्याची पडताळणी करावी की कुठल्याही पद्धतीचं जास्त तिकीट इथे आकारलं जात नाही आहे। ज्या पद्धतीने तिकीट घेतलं गेलं पाहिजे त्याच पद्धतीने इथे तिकीट घेतलं जात आहे आणि ज्या लोकांना जास्त पोहायचं आहे ते लोक स्वतःहून बाहेर येऊन आम्हाला म्हणतात की आम्ही पाण्यातून बाहेर येऊन परत तिकीट काढणार नाही, आम्हाला तुम्ही आत्ताच डबल तिकीट देऊन टाका। त्यामुळे आम्ही काही बॅचेस या लोकांना सांगून डबल तिकीटनी चार्ज करतो की बाबा आता ही बॅच पूर्ण जास्त वेळाची आहे आणि काही लोकांनी ते आनंदाने ॲक्सेप्ट करतात की आम्हाला जास्त वेळ पोहायचं आहे। तर आणि त्यांना जर म्हटलं की तुम्ही हे तिकीट नंतर कंटिन्यू करा तर त्याला कोणीही हे दाखवत नाही, काय म्हणतो आपण त्याला, नाही म्हणतात ते, कारण की मग पाण्यातून बाहेर या, बॅग उचका, त्याच्यातून पैसे काढा, मोबाईल काढा, यासाठी ते नाही म्हणतात। म्हणून ते म्हणतात की पैसे तुम्ही आधीच घेऊन टाका। आणि जर आम्ही तसंच सोडलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जाताना तिकीट वाढवून घ्या तर मग आमच्याकडे कोणीच येत नाही, तिकीट स्वतःहून वाढवून घ्यायला कोणीच येत नाही। त्यामुळे आधी तिकीट घेणं हे कधी पण जास्त हितकारक ठरतं। तर कृपया आपण इथे यावं आणि स्वतः येऊन बघावं असं माझं सगळ्या नगरकरांना आव्हान आहे। नमस्कार। मी गणेश कुलकर्णी या संस्थेचा संचालक आहे आणि जुलै महिन्यापासून आम्ही हा स्विमिंग पूल चालवायला घेतला। आमचं मुख्य उद्दिष्ट हे मुलांना ट्रेनिंग देण्याचं, प्रशिक्षण देण्याचं आहे। आमचे जे पार्ट्स आहेत त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह झोन येतं, स्पर्धात्मक, आणि एक तुम्हाला जे बुडू नये म्हणजे लाईफ सेव्हिंगसाठी स्किल्स, ते आम्ही 2 पार्ट केलेले आहेत। पण कॉमन युनिफॉर्म प्लॅटफॉर्मवर आम्ही शिकवतो, त्यामुळे मेन नगरकरांना आमचा फायदा काय होणार आहे तर ट्रेनिंगचा। आतापर्यंत 1,30,000 लोक आम्ही शिकवलेले आहेत आणि हे जे आमच्याकडून शिक्षण घेऊन बाहेर पडतात हे 1, 2, 3 असे किलोमीटर्समध्ये पोहतात, मीटरमध्ये नाही पोहत। उदाहरणार्थ हा स्विमिंग पूल 50 मीटर लांबीचा आहे, याला 20 फेऱ्या आमच्याकडे 8 ते 9 वर्षाचा मुलगा सहज मारतो।
आता 4.5 वर्षाची काही मुलं आहेत जे 10 राऊंड मारून जातात. तर इतकं ट्रेनिंग आमचं उत्कृष्ट दर्जाचं आहे. आता राहता प्रश्न हा तिकिटांचा. तिकिटावर काय होतं की येणारी जी गर्दी असते ना, ही कंट्रोल करणं तसं अतिशय अवघड कार्यक्रम आहे. मागे इथं काही पोलीस पण आले होते, पण ते सुद्धा कंट्रोल न करता निघून गेले. ते आम्ही मॉब कंट्रोल करतो. त्या कोणत्या लेवलनी तर आम्ही प्रत्येकाला 45 मिनिटाचा टायमिंग देतो. पण बरेच लोक आम्हाला डिमांड करतात मोर दॅन 45 मिनिट आम्हाला पोहू द्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर अशा लोकांचा आम्ही चार्ज डबल घेतो, कारण पुढच्या बॅचचा आम्हाला घ्यावाच लागणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही हे बॅचेस कंडक्ट करतो. तर तिकीट कंडक्ट करणे हे आमच्यासाठी अतिशय जिकिरीचं काम आहे, परंतु ते आम्ही अगदी लिहिलं या आमच्या अनुभवाच्या आधारे पार पाडतो. आमचे लाईफगार्ड असतात, इथे 16 जणं काम करतात, 16 ट्रेनर्स अवेलेबल आहेत आणि 16 लाईफगार्ड्ससुद्धा अवेलेबल आहेत. त्यांची शिफ्टमध्ये ते काम करतात. काही अकॅडमीचे मुलं आहेत, त्यांना पण आम्ही जॉईन करून घेतलं आहे लाईफगार्ड म्हणून. तर रविवारचा जो गोंधळ होता तो एकाच वेळेला जास्त गर्दी झाल्यामुळे झालेला होता. आणि इथे आपण बघू शकता, इथे एक पाईप आहे, तो सुरक्षा पाईप पाण्यात पडला होता. तो लोकांनी काहीतरी काढून गोंधळ करून आतमध्ये घेतला होता. तो काढताना काही लोकांना पाहायला लागला आणि त्या एकमेकात वाद होऊ नये म्हणून आम्ही पटापटा लोक बाहेर काढली. तर त्यामध्ये डबल टायमिंग असलेली मुलंसुद्धा पटकन बाहेर निघाली आणि त्यांचा व्हिडिओ बाईट घेण्यात आला. त्यांचा व्हिडिओ बाईटमध्ये त्यांनी ते सांगितलं की आमचं 100 रुपये घेऊन 40 मिनिटं पोहलो, लाईक दॅट. ॲक्च्युली आमचा कोणताही हेतू तसा नव्हता आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना हँडल करत असताना व्हिडिओ बनवला गेला आणि त्याच्यात सगळीकडे व्हायरल झाला. तर हा काही आमचा प्रॉब्लेम नव्हता, हा गर्दीचा प्रॉब्लेम झालेला होता, बाकी काही. आरोप झाला, तो आरोप कशामुळे झाला ते तुम्हाला मी सांगितलं की सगळीच गर्दी एकट्ठा बाहेर निघाली. त्यात काही 100 रुपये दिलेले जे लोक होते 2 तासांसाठीचे, असे 25 लोक होते आणि 52 लोक 50 रुपयेवाले होते. अशी एकूण जी गर्दी होती ती 100च्या वर जाणार होती. म्हणून आम्ही कंट्रोल करण्यासाठी जे काही 52 लोक होते ते बाहेर काढत होतो, त्यात 25 वाले पण बाहेर निघाले जे होते. आणि मग साहजिकच आहे की व्हिडिओग्राफर विचारत होता, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 100 रुपये असं दिलं की डबल चार्ज आमच्याकडे घेतला आणि आम्ही 40 मिनिटं पोहलो, असं त्यांचं काही जणांचा आरोप झाला. तर त्यात काही तथ्य नव्हतं, आम्ही काही त्यांना बाहेर काढलेलं नव्हतं. उलट त्यांना आम्ही म्हणालो 5 मिनिटं बाहेर थांबा, ही गर्दी निस्तरू द्या आणि जो आमच्याकडचा तुटलेला पाईप आहे पाण्यात पडलेला तो आम्हाला काढायचा आहे. तर तेवढ्यासाठी फक्त आम्ही बॅच थांबवली होती आणि तेवढाच हा गोंधळ झाला आणि बाकी गैरसमजाने दिली गेलेली बातमी आहे. बाकी आमचं तिकीट आपण बघू शकता 50 रुपये आहे 45 मिनिटांकरता. पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांना पुन्हा काउंटरवर जायचं नसतं आणि आम्ही त्यांना आमचा नियम असा आहे की लाईफगार्डकडे द्यायचे पैसे द्यायचे नाही, आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या हातावर पैसे द्यायचे नाहीत. आणि आजकाल ऑनलाईन पेमेंट होतं, तुम्ही आमच्या ऑनलाईन रिसिप्ट तपासू शकता, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की 50 रुपयाचेच सगळे मॅक्झिमम तिकीट आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.